नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं कृषी तज्ञ शेती सल्लागार युट्यूब चॅनल मध्ये मी ॲग्रिकॉस कुशाल सोना आपलं सर्वांचं स्वागत करतोय। आपले जे काही आपल्यातून प्लॉट आहे आज हे सगळ्यांच्या नजरात बसताय, प्रत्येकाला आवडताय, प्रत्येकाला आपलं मार्गदर्शन घ्यायची इच्छा आहे। आता टोमॅटो प्रॉकवर सगळ्यात महत्त्वाचं माझं मेन फोकस आहे, कारण की मार्केट जर बघितलं तर मार्केटचा अंदाज पण मी दरवेळेस सांगत आलेलो आहे तो 100% सक्सेस आहे। आताचा पण मार्केटचा अंदाज मी सांगतो तुम्हाला ढोबळमानाने, 100% विश्वास नका ठेवू, पण एक अंदाज म्हणून सांगतो। दिवाळीच्या आधी 1 महिना आणि दिवाळीनंतर 1 महिना मार्केट डाऊन राहणार आहे, दिवाळीचा महिना थोडा डाऊन राहणार आहे मार्केट। साधारण हा जो काही पिरियड आहे 2-2.5 महिन्याचा, या महिन्यामध्ये म्हणजे असं म्हणा की दिवाळीच्या आधी आणि नंतर आता तुम्ही काढायचं तारीख काय असेल तर ही तारखा मी नंतर जाहीर करेल, कारण की पाऊस किती पडतो यावर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अवलंबून आहे। पाऊस जर जास्त पडला तर आपल्याकडं मार्केट जास्तच राहणार आहे आणि पाऊस कमी पडला तर मार्केट उतरणार आहे। या दोन्ही पण जे काही अंदाज आज मी मार्केटमध्ये शेअर करतोय, सगळ्यात महत्त्वाचं या प्लॉटवर आज मी व्हिडिओ बनवतोय। हा आहे निफाड तालुक्यातील लासलगाव येथील विंचूर टाकळी विंचूर या गावचा प्लॉट आहे। हा प्लॉट माझ्याकडे ज्या दिवशी आला तर आपण या मनोगतामधून त्यांच्याकडून जाणून घेऊ। नमस्कार, तुमचं नाव सांगा? विनोद चांगदेव शिंदे, टाकळी विंचूर। टाकळी विंचूर प्लॉट किती तारखेला माझ्याकडे आला, म्हणजे प्लॉट किती दिवसांना माझ्याकडे आला? 16-17 दिवसांनी। 16-17 दिवसांनी। प्रॉब्लेम काय होता प्लॉटवर? डम्पिंग होत होते, जास्त प्रमाणात मर होत होते, मरीचा आणि डम्पिंगचा प्रॉब्लेम खूप होता। हो। तर त्यावेळेस जर बघितलं तुम्ही तर माझा व्हिडिओ तुम्हाला कुठे पहिल्यांदा बघायला मिळाला? इंस्टाग्रामवर। तुम्ही फक्त एक विश्वास ठेवला, हो ठीक आहे, हो। मी गॅरंटी दिली, हो। आज रिझल्ट समोर आहे सगळ्यांच्या, हो बरोबर आहे? हो। या मागच्या वर्षाच्या तुलनेत आणि ह्या वर्षाच्या तुलनेत प्लॉट मध्ये तुम्हाला काय बदल वाटला? इतरांचे प्लॉट आणि तुमचे प्लॉट, सगळ्यात महत्वाचं। प्लॉट एकदम चांगला आहे ना, करपा नाही, कोणताच रोग नाही बॉस, एकदम देवी रोग नाही, टिपका रोग नाही, आणि सगळ्यात महत्वाचं बघितलं सेटिंग कशी झालेली आहे, चांगली सेटिंग। 1 मिनिट कॅमेरा पुढे घ्या, ही सेटिंग दाखवा। तर शेतकरी मित्रांनो, हे झालं बुडफळ। आता माझा सगळ्यात महत्वाचा उद्देश काय, ही नवीन सेटिंग निघती नाही तरी कमी निघती माझ्या हिशोबाने, अजून 8 दिवसांनी हा प्लॉट पूर्णपणे पिवळा असेल याची गॅरंटी देतो, कारण की सेंटर सेटिंग जी होणार आहे ती एकदम जबरदस्त होणार आहे। प्लॉट जो काही 20 दिवसाचा कालावधी गेला, 20 दिवसाच्या कालावधीमध्ये कमीत कमी माझं 25 ते 26 दिवसाला झाडे बांधून जातं। तुम्हीच विचार करा, आता 20 दिवसाला झाड जर जमिनीवरच होतं तर आता 55 दिवसाला जर काही जो काही प्लॉट आलेला आहे हा अत्यंत कमी दिवसात आपण आणलेला आहे। हा जर प्लॉट लागवडीपासून असता तर आज याची सेटिंग डबलनी असती, आणि सगळ्यात महत्वाचं याची काही सेंटर सेटिंग आहे ती पण होऊन गेलेली असते, आणि आता एक पूर्णपणे हा तारा खाली आलेला असतात। आता माझा 60 दिवसाचा प्लॉट आहे, मी तो शेअर करेल व्हिडिओ, जे काही प्लॉटवरचे रेग्युलर व्हिडिओ टाकत असतो मी, तो आमच्याच गावातला प्लॉट आहे। आज कमीत कमी त्यांच्या 3-3, 4-4 गल्ल्या पडताय, तर अशा कंडिशनला हा प्लॉट असता। आता सगळ्यात महत्वाचं, या धुक्याच्या वातावरणामध्ये बघितलं आपण, थुई पाऊस रेग्युलर चालू आहे, संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे, विदर्भ मराठवाडा सोडला तर या ठिकाणी आता समजा नाशिक पट्ट्यामध्ये जर तुम्ही असाल आणि माझा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला स्प्रे नियोजन करायचं असेल तर या नियोजनामध्ये तुम्हाला करायचं आहे सिविक 120 ग्रॅम, जे काय ट्रायसायक्लोझोल येतं ऍडव्हान्स पेस्टिसाइडचं, हे घ्यायचं तुम्हाला 120 ग्रॅम, आणि संचारपोटी घ्यायचं 500 ml। संचारपोटी मिळालं नाही तर फंगस कंट्रोल घ्यायचं 250 मिली, ते नाही मिळालं तर F40 आपल्याकडून मिळतं ते घ्यायचं 250 मिली। तर मित्रांनो, यामध्ये तुम्हाला जो काही तुमच्या प्लॉटवर येणारा झांतू त्यानंतर बघितलं टिपका आहे, किंवा मग हे जे काही बॅक्टेरियल स्पॉट पडणार याच्यामध्ये काय असतं, अर्ली ब्लाइट आणि लेट ब्लाइट। अर्ली ब्लाइट जो काही आहे तो या पावसाच्या वातावरणातच येतो, तर याच्यामध्ये नियोजनात कमीत कमी 12 घंट्यामध्ये तुम्हाला रिझल्ट मिळेल। या 12 घंट्याचा कालावधी असा आहे की तुम्ही आज मारला तर उद्या तुम्हाला 100% तो जळालेला सापडतो। तर यामध्येच आतापर्यंत या प्लॉटवर तर काय आपल्याला जाऊन आला नाही। आता मला एक सांगा, तुम्ही जे काही मार्गदर्शन घेतलं आपलं, यातून तुम्हाला शेतकऱ्यांना काय सांगा वाटतं? शेजारचे प्लॉट, आपले प्लॉट, हा बदल बरोबर, सोबतच सेटिंग, आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला आतून काय वाटतं, शेतकऱ्यांनी वापरावं की नाही वापरावं? 100% वापरायला काही हरकत नाही ना, रिझल्ट एकदम चांगले, सेटिंग आहे, फुटवे, सगळ्या गोष्टी एकदम चांगल्या। जो काही खर्च केला तुम्ही आतापर्यंत माझ्याकडे, बरोबर, हो, खर्च कमी झाला वाढवा झाला? कमी नाही, फक्त एका टायमाला झाला, हो, पण शेवटपर्यंत असतो। आणि सगळ्यात महत्वाचं, कोणाला काही विचारायची गरज पडते काय मारू काय नको मारू, बरोबर? त्यानंतर जर बघितलं जे काही किट वापरलं, किटचे रिझल्ट कसे? एकदम खतरनाक आहे। एकूण एक प्रोडक्टचा रिझल्ट आहे, हो, स्टिकरचे रिझल्ट कसे वाटले? चांगले, जबरदस्त आहे। प्रमाण किती हो? 200 ला फक्त 20 मिली, आणि त्याचं जे काही स्टिकिंग आहे किंवा काळुकी प्लॉटवर ती कशी जाऊन आली? एकदम पानही रफ आहे, पानही रुंद आहे जास्त, आणि पाऊस पडल्यावर पानावर पाणी थांबतं नाही। ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे रिझल्ट आहे। आणि त्यानंतर आता परत पुढचे स्प्रे सांगतो। जर तुमच्या दांड्यावर करपा आलेला असेल तर अशा कंडिशन मध्ये तुम्हाला घ्यायचे कॉपर 250 ग्रॅम, स्टेप्टो साधारण तुम्हाला घ्यायचे 60 ग्रॅम। दुसरा स्प्रे सांगतो तुम्हाला, कुप्रोपीस घ्यायचे तुम्हाला 250 ग्रॅम, त्यानंतर त्यात अँप्लिको टाकायचा 80 मिली, आणि जर बघितलं मेगाफॉल किंवा रॅपिग्रो किंवा शक्ती पॉवर सॅमिनो असेल तर यापैकी कोणताही तुम्ही शक्ती पॉवर सॅमिनो कॉम्बिनेशन घ्या, किंवा रॅपिग्रो घ्या, किंवा मग तुम्ही मेगाफॉल घ्या। तर मित्रांनो, हे जे काही कॉम्बिनेशन आता सांगितलेले हे 2-3 स्प्रे फॉलो करा, काय रिझल्ट वाटतात, रिझल्ट योग्य वाटले तर 100% मार्गदर्शन घ्या, जेणेकरून तुमच्या प्लॉटवर कोणतीही समस्या राहणार नाही। मार्केटचा अंदाज सांगितलाच पहिल्यांदा,
त्यामुळे कोणी मार्केटच्या अंदाजासाठी कॉल केला तर कॉल कट केला जाईल. सगळ्यात महत्त्वाचं, आणि काही प्लॉट रजिस्टर करायचे असतील दिलेला नंबर आहे खाली व्हॉट्सअपचे, आपल्या ऑफिसचे नंबर आहे, याच्यावर संपर्क करा, पूर्णपणे प्लॉट रजिस्टर करा. लागवडीपासून ते काढणीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन मिळेल. मध्यंतरी प्लॉट असेल तर मध्यंतरीपासून ते काढणीपर्यंत मार्गदर्शन मिळेल, शेवटपर्यंत मार्गदर्शन आहे. आणि हा जो काही सल्ला आहे आपला हा वन टाइम आहे, त्याच्यामुळे 2 महिन्याचा शेड्यूल राहील. शेड्यूल कसं आलं तुम्हाला, 2 महिन्याचं आलं की 1 महिन्याचं? 2 महिन्याचं. 2 महिन्याचं. हो. काही बदल वाटला का तुम्हाला 2 महिन्यामध्ये? साधारण आपण असं म्हणतो साहेब तुम्ही 2 महिन्यात शेड्यूल वन टाइम देऊ राहिले, एखादा म्हणजे यांच्या डोक्यात पाणी बिणी तर नाही झालं? बरोबर. 8 दिवसाच्या याच्यात बदल होतो. आता तुमचा 2 महिन्याचा काही बदल वाटला नाही? म्हणजे रोग यायच्या अगोदरच शेड्यूल मध्ये देऊन जायला राहायचं, कारण की आपण वातावरणाचा पूर्णपणे अंदाज काढून शेड्यूल बनवलेलं असतं. यामध्ये आता पुढचं 55 ते 60 दिवसाचं तुम्हाला शेड्यूल आलं. 100% काय वाटतंय तुम्हाला? चांगलं आहे ना. खर्च खर्च कमी, डबल उत्पन्न, हा काय आपला जो काही उद्देश आहे हा पण परिपूर्ण शेतकऱ्यांसाठी चालू केलेला आहे. आणि आज लाखो शेतकरी आपल्याला जोडले गेलेले, इंस्टाग्राम, युट्यूब, भरपूर शेतकरी जॉईन आहे. तुम्हाला मार्गदर्शन घ्यायचं असेल तर नक्की घ्या. धन्यवाद भाऊ, खूप मोलाचा वेळ दिला त्याबद्दल मी आपला आभारीच आहे. आणि मोलाचं मार्गदर्शन तुम्हाला सांगितलं, हे काही तुम्हाला बळजबरी त्यांच्याकडून मी बोलून घेतलेलं नाही, किंवा मी काही बळजबरी तुम्हाला करत नाही. योग्य वाटलं तरच घ्या. धन्यवाद.